तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड शहरामध्ये कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी धीरज साबळे यांना शहरातील काळी पिवळी स्टँडवर विना नंबर प्लेटची दुचाकी आढळून आली। याबाबत पोलिसांनी सदर गाडी चालक अफरोज खान जाकीर खान याच्याकडे संबंधित दुचाकीची कागदपत्रे मागितली असता त्याच्याकडे सदर गाडीचे कोणतेही दस्तऐवज आढळले नाही। त्यामुळे पोलिसांना याबाबत संशय बळावल्याने सदर आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर ही दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या गाडीच्या चेचिस नंबरवरून माहिती घेतली असता ही गाडी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील असल्याचे समजते। या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी तामगाव पोलीस स्टेशनला ही माहिती दिल्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलद येथील अनिल गोविंद कुकडे यांनी आपली दुचाकी हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे। त्यामुळे हिवरखेड येथे आढळलेली ही दुचाकी व आरोपी तामगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। जळगाव जामोदसह संग्रामपूर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून या दोन्ही तालुक्यांना लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यात ह्या चोरीच्या दुचाकी जात असल्याची चर्चा परिसरात होत आहे। त्यामुळे हिवरखेड येथे आढळून आलेल्या या आरोपीकडून संग्रामपूर तालुक्यातील दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दा फाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर हाटोडे, संग्रामपूर।